नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? तर आपल्या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. तर बघूया आपण आज काय शिकणार आहोत. आज आपण 3 अंकी गुणाकार शिकणार आहोत. त्यामध्ये आपण लेवल 4 मध्ये आहोत. याआधी आपण गणित बघितले, लेवल फर्स्ट बघितली, 11चा गुणाकार बघितले. नंतर आपण 9चे गुणाकारचे टेक्निक्स बघितले, नंतर पाढे बघितले. आता आपण लेवल 4 गुणाकार बघणार आहोत, ज्यामध्ये 3 अंकी गुणाकार आहे. आपल्याला या आधीचे व्हिडिओ बघावं लागतील, तर आपल्याला लक्षात येईल. आता हे जे व्हिडिओ हे बघणार आहेत, म्हणजे जे इथून पुढे तुम्हाला लक्षपूर्वक बघावं लागणार आहे. जर हे लेवल 4 चे गणित आपण हे गणिताची प्रॅक्टिस केली नाही किंवा आपण हे गणित बघितले नाही, डायरेक्ट आपण जर पुढचे गेले तर आपल्याला समजणार नाही. म्हणून इथून लेवल 4 आहे, थोडी काळजीपूर्वक बघून प्रॅक्टिस करावं लागणार आहे त्याची. म्हणून कुठलाही व्हिडिओ, म्हणजे इथून पुढचे जे माझे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांनाही सांगतो, विद्यार्थ्यांनाही सांगतो, जे माझे व्हिडिओ नियमित बघतात त्यांनी हे व्हिडिओ बघितल्यानंतर पुढचे पण व्हिडिओ बघा. आणि हे जर व्हिडिओ आत्ताचा हे व्हिडिओ मिस केला, लेवल 4चा व्हिडिओ जर मिस केला, म्हणजेच आपण हे जे बघा लेवल 4चा जर व्हिडिओ मिस केला तर आपल्याला पुढचे गणित समजणार नाहीत. हे स्टेप बाय स्टेप आहे, म्हणून काळजीपूर्वक सर्व व्हिडिओ बघा. आणि परत एकदा सांगतोय की तुम्ही जर नोट्स घेतल्या नसतील तर नोट्स घ्या. माझा व्हॉट्सअप नंबर इथं हे करतो, टाईप करतो, आपण नोट्स घ्या. हे माझा व्हॉट्सअप नंबर आहे 879. हे माझा व्हॉट्सअप नंबर आहे. आपण याच्यावर मला मेसेज करा. तर बघा इकडे बघा, 99 रुपयामध्येच ह्या नोट्स आहेत. मला व्हॉट्सअपला आपण मेसेज केल्यानंतर मॅजिक मॅथ कोर्स नोट्स पाहिजेत तर मी तुम्हाला स्कॅनर कोड पाठवलं. स्कॅनर कोड पाठवल्यानंतर मी तुम्हाला लगेच काय करल, हे करल, तुम्हाला पैसे टाकले स्कॅनरवर, लगेच तुम्हाला मी 5 ते 10 मिनिटांमध्ये नोट्स प्रोव्हाइड करेल. आपण ते मोबाईलमध्ये सेव्ह करू शकतात किंवा प्रिंट काढून घेऊ शकतात. तर ठीक आहे, चला तर बघूया आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, 234 गुणिले 421 हे गणित आहे आपलं. तर बघा, 234 गुणिले 421 कसं करायचं, सिंपल आहे बघा. काळजीपूर्वक बघा. या आधीचे जर व्हिडिओ लेवल सेकंडचे म्हणजे 2 अंकी गुणाकार जर बघितले असेल तर तुम्हाला हे लक्षात येतील. जर 2 अंकी आपण गणित बघितले नसेल तर हे फार अवघड जातील किंवा लक्षात येणार नाही. म्हणून आपण पहिले व्हिडिओ बघून घ्या. 234 गुणिले 421 हे गणित कसं करायचं. सुरुवातीला 3 अंकी गुणाकार आहे, त्यामुळे आपण काय केलं, 4 रेषा मारलेल्या आहेत. म्हणजे एका लाईनवर 4 रेषा मारायच्या, 1 2 3 4 या 4 रेषा आपण मारलेल्या आहेत. तर बघा, 4 रेषा मारल्या, 1 2 बॉक्स 5 करायचे, 1 2 माझा कर्सर झाला तिथं, 1 2 3 4 आणि 5 झाले, 5 बॉक्स झाले. आता आपल्याला काय करायचं, पहिली स्टेप काय करायचं, एकदम पहिली स्टेप 4 आणि 1 चा गुणाकार करायचा. 4 1 4 इथे लिहून टाकायचे, 4 1 4, नंतर 2 4 8, 4 2 8 इथे लिहून टाकायचे. नंतर जी तिसरी स्टेप आहे, पहिली जी स्टेप आहे ही पहिली स्टेप, नंतर सेकंड स्टेप, नंतर तिसरी जी स्टेप आहे बघा, या दोघाचा गुणाकार करायचा. म्हणजे कोणत्या दोघाचा, ह्या दोघाचा, ह्या 3 आणि 1 आणि 4 आणि 2. बघा ही जी 3 आणि 1 आणि 4 आणि 2, 3 गुणिले 1 3, 4 गुणिले 2 8. बघा, या दोघाची बेरीज करायची, 3 1 3, 4 2 8, 8 आणि 3, 3 1 3 आणि 4 2 8. तिरकस गुणाकार करायचा. 8 प्लस 3 किती, 11. इथं 11 लिहून टाकायची. नंतरची स्टेप बघा, 2 2 4, नंतर 3 4 12, 12 अधिक 4 16 इथं लिहून टाकायचं. आता जी मधली स्टेप आहे बघा, मधली स्टेप मी परत रिवाइज करतो म्हटल्यास. मधली स्टेप काय करायचं बघा, ही मधली स्टेप आहे, म्हणजे जी लास्ट स्टेप आहे, बे 2 1 2 इथं लिहायचं, 2 1 2. नंतर हे बघा फुल्ली, 2 1 2, 4 4 16, 2 2 1 2, 4 4 16 आणि 3 प्लस 3 इंटू 2 6. बे 4 चोक नंतर मग याचा 4 चोक 16 मी खाली लिहिले काय वर लिहिले काय, बेरजेत काही फरक पडत नाही. 4 चोक 16, नंतर 3 2 6, या तिघांची बेरीज करायची. 16 आणि 2 18, 18 आणि 6 24, इथं 24 आपण लिहिलेलं आहे.
आता सगळ्यात लास्ट स्टेप आहे बघा. व्हिडिओ समजला नसेल तर डबल बघा. आपण डबल बघा. आता 4 एक 4 आपण इथं पहिल्यांदा लिहिलं. मी परत सगळं रिवाइज करू. 4 एक 4 इथं लिहिलं. नंतर 4 दोन्ही 8 इथं लिहिलं. नंतर तिरकस गुणाकार केला. 3 एक 3 3 एक 3 आणि 4 दोन्ही 8 8 आणि 3 किती 11 लिहिलं इथं. नंतर इकडची स्टेप झाल्यावर इकडची स्टेप तिरकस गुणाकार. बे दोन्ही 4 बघा ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा. बे दोन्ही 4 आणि 4 त्रिक 12 12 अधिक 4 किती 16. 12 अधिक 4 किती 16. आता ही झाली इथपर्यंत पहिली दुसरी तिसरी. आता मधली स्टेप जी मधली स्टेप काय करायचं 2 आणि हे बघा हे 2 आणि 1 2 आणि 1 किती होते बे एक बे. नंतर मग हे असत फुल्ली बे एक बे. नंतर 4 चोक 16 बे एक बे 4 चोक 16 16 आणि 2 किती 18 आणि नंतर असा उभा 3 दोन्ही 6 18 आणि 6 किती 24. बघा 98,514 याचं आपलं. हा आता हे आपण लिहिलं इथं 24 लिहिलं सर्व लिहिले. आता शेवटचं बघा ही जी शेवटची स्टेप आहे नीट काळजीपूर्वक बघा. हे 4 दशाला दशे घ्यायची. ही जी शेवटची संख्या दशाला दशे. नंतर 0 1 0 प्लस 1 0 प्लस 1 किती होते 1 0 प्लस 1 किती होते 1. नंतर मग 1 प्लस 4 1 प्लस 4 किती होते 5 इथं 5 लिहिलं. नंतर 2 प्लस 6 2 प्लस 6 किती होते 8. नंतर 8 8 प्लस 1 किती होतं 9. कधी कधी इथं 0 येते कधी कधी येत नाही. हे सॉरी कधी कधी काय होतं एकच अंक येतं म्हणून इथं लेफ्ट साईडला 0 घ्यायचा डावीकडून 0 घ्यायचा जेणेकरून आपल्याला पुढील बेरीज मध्ये ते मिळवता येईल. नंतर 4 दशाला दशे. नंतर हे बघा हे 0 प्लस 1 1 नंतर 1 प्लस 4 5 2 प्लस 6 8 नंतर 8 प्लस 1 9. हे थोडंसं छोटं गणित होतं पण आपल्याला इथून यापुढे मोठंही गणित बघायचंय. तर आपल्याला ह्या गणिताची काय प्रॅक्टिस करायची आहे हे आपण सोडवायचं. 124 मी इथं तुम्हाला वाटल्यास मोठं करतोय. हे गणित आपल्याला करायचं आहे 421 124 120 गुणिले 256. कुठल्याही गणिताची प्रॅक्टिस केल्याशिवाय येणार नाहीत. आपण या गणिताची प्रॅक्टिस जर केली तरच आपल्याला येतील नाही तर नाही. झिरोच्या गणिताला कन्फ्युज होऊ नका. झिरोच्या गणिताला कुठल्याही पद्धतीने कन्फ्युज होऊ नका. तर बघा हे गणित करायचे मी तुम्हाला हे गणित करणार आहे. मी हे गणित तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे गणित एक समजून सांगणार आहे. बघा हे मी त्याला खाली लिहितो 253 गुणिले 357. हे गणित तुम्ही करून बघा थोडंसं मोठं वाटेल. मी हे गणित तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये समजून सांगेल. बघा व्हिडिओ हे पूर्ण बघा आणि बघा गणित कसं वाटलं मला सांगा. आपण मला लाईक्स करा कमेंट्स करा आणि विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ हे शेअर करा. ठीक आहे. बघा कसं आहे जर व्हिडिओ समजला नसेल तर आपण पूर्ण बघा मधून व्हिडिओ स्किप करू नका. ठीक आहे. थँक्यू.